हरिओम. आपण राष्ट्रकल्याण प्रार्थनेने सुरुवात करू. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हीची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आपण आज गणेश दर्शन वर्ग कसा घ्यावा या संदर्भात चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ ऐकताना आपल्यापैकी सर्वांनी गणेश दर्शन विज्ञान हे पुस्तक आणि आपण गणेश दर्शन विज्ञान ह्या वर्गासाठी जे पत्रक बनवलेलं आहे हे जर सोबत ठेवलं तर आपल्याला रेफर करायला खूप सोपं जाईल आणि समजायलाही लक्षात येईल. सुरुवात करण्यापूर्वी आपण महाशून्यबिंदू आणि स्वामीजींच्या चेतन प्रेरणेला नमन करून सुरुवात करूया. आपण गणेशोत्सवापूर्वी जो गणेश दर्शन वर्ग घेतो आहोत त्याचे 4 सत्र आपण नियोजित केलेले आहेत. त्याचं हे पत्रक आहे. या पत्रकामध्ये प्रत्येक दिवशी त्या सत्रामध्ये काय घ्यायचं याचा सगळा उल्लेख आलेला आहे. आपण एका मागोमाग एक बघूया. 4ही दिवशी साधारणपणे आपल्या सत्राची सुरुवात ही गणेश प्रतीकावर एकाग्रता करून आणि शेवट हा विद्यार्थ्यांच्या प्रार्थनेने अशा पद्धतीचा पॅटर्न ठेवलेला जास्त उपयोगी राहील. वर्गाची सुरुवात करताना आपल्याला गणेश दर्शन म्हणजे नक्की काय होणार आहे, गणेशाचे गुण, त्याचे वैशिष्ट्य आणि एक वेगळ्या पद्धतीने बुद्धिनिष्ठ पद्धतीने आपण गणपतीला समजून घेत आहोत ही गोष्ट मुलांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. पहिल्याच दिवशी बऱ्याच पालकांचा, मुलांचा किंवा आपल्याला नावनोंदीच्या वेळेस फोन आला असेल तर बऱ्याच जणांना गणेश दर्शन किंवा गणपतीवर आधारित वर्ग म्हणजे इथे शाडू मातीच्या आकारातला गणेश मूर्ती शिकवणार का असा प्रश्न असू शकतो. ती शंका आपण पहिल्यांदाच दूर करावी. सुरुवात आपल्याला गणेश प्रतीकावरून करायची आहे. गणेश दर्शन विज्ञान या पुस्तकामध्ये स्वामीजींनी 4 गणेश प्रतीक दिलेली आहेत. त्यातली 17 पान नंबरच्या अलीकडे ही जी गणेश मूर्तीची प्रतिमा आहे विद्यार्थ्यांसाठी हे प्रतीक आपण वापरणार आहोत. याच्या कॉपीज आपल्याकडे सत्र सुरू करताना असाव्यात आणि आपण त्या मुलांसमोर ठेवू शकू, इधर सेपरेट कॉपी किंवा एकत्रित कॉपी. आपण ह्या गणेश प्रतीकाचा अर्थ मुलांना समजून सांगूया. ह्या गणेश प्रतीकावर एकाग्रता करायची म्हणजे फक्त ह्याच का, आपण आपल्या सत्राच्या सुरुवातीला लिहिलेलं आहे की त्या विशेष प्रतीकाचा अर्थ आपण सांगणार आहोत. आपण सगळे जाणतो की विज्ञानामध्ये वेव्ह पार्टिकल थेअरी आहे की विज्ञानात एक मत असं आहे की हे जग तरंगांनी बनलेलं आहे म्हणजे वेव्हजनी बनलेलं आहे. दुसरं मत असं आहे की पार्टिकल्सनी बनलेलं आहे आणि तिसरं मत असंही आहे की वेव्ह आणि पार्टिकल दोन्हींनी मिळून एकत्रित अशा स्वरूपाचं हे सगळं विश्व बनलेलं आहे. तर आता आपण मुद्द्याकडे येऊया की आता जर आपण याला आडवं धरलं, या गणेश प्रतीकाला आडवं जर धरलं तर गणपतीच्या ह्या ज्या 2 मांड्या आहेत किंवा हे जे पाय आहेत हे आपण जर बघितलं याचे आकार जे आहेत हे वेव्हच्या आकाराचे आहेत. त्याचा रंग वेगळा आहे. त्यानंतर गणेशाचं पोट किंवा धड शरीर जे आहे ते एक गोलाकार वेगळ्या आकारामध्ये आहे आणि त्याची कलर आणि वेव्हलेंथ वेगळी आहे. आणि तिसरं आपण इथे बघूयात की गणपतीची सोंड जिथे संपते तिथं एक छोटा अर्धवर्तुळाकार आकार आहे. ती शॉर्ट वेव्हलेंथ आहे आणि त्याचा कलरही वेगळा आहे. आणि गणपतीच्या नाभीच्या जागेवरती एक बिंदू आहे ज्याला आपण पार्टिकल रिप्रेझेंटेशन, तो कणांचं प्रतिनिधित्व करतो विश्वातल्या. आता आपण समजून घेऊया की विश्वामध्ये 3 प्रकारच्या वेव्हज म्हणजे तरंग आहेत अशी थेअरी आहे, शॉर्ट, मीडियम आणि लॉंग. तर हे पाय जे आहेत
हे मीडियम वेव्हलेंथ मध्यम आकाराचे तरंग दाखवतात. त्यानंतर हे धड म्हणजे शरीर पोट हे जे आहे हे लॉंग वेव्हलेंथ तरंग मोठ्या तरंगांचं प्रतिनिधित्व करतं. आणि सोंडेच्या जवळ शेवटी जे छोटं अर्धवर्तुळाकार चिन्ह आहे त्या ठिकाणी शॉर्ट वेव्हलेंथ म्हणजे छोटी तरंग दाखवलेले आहेत. शॉर्ट, मीडियम, लॉंग तिन्ही प्रकारच्या वेव्स ह्या आकारामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यातून ओंकाराचा आकार तयार झालेला आहे. आणि वरचा जो बिंदू आहे तो पार्टिकल म्हणजे कणांचं प्रतिनिधित्व करतो नाभीच्या ठिकाणी असलेला. अशा अर्थाने इथे ओंकार गणेशाच्या शरीरातून निर्माण झालेला आहे. आता याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत आणि तरंगही आहेत. विश्वामध्ये पार्टिकल आहेत आणि तरंगही आहेत. म्हणजे विश्वाचं प्रतिनिधित्व प्रतीक स्वरूप म्हणून ओंकार आहे आणि ओंकाराचं प्रतीक स्वरूप हे गणेश आहे. म्हणजेच विश्वाचं प्रतीक स्वरूप गणेश आहे. म्हणजे आपण जसं गणितामध्ये म्हणतो A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C, म्हणजेच A बरोबर C, तशा अर्थाने गणेश शक्ती हे सगळ्या ब्रह्मांडाचं सगळ्या विश्वाचं वैज्ञानिक अर्थाने प्रतिनिधित्व करते. हा मुद्दा आपल्या मुलांना समजून सांगायचा आहे. याच्यातला दुसरा भाग असा आहे, जसे तरंग आकारामध्ये आपल्याला दिसतात तसंच प्रत्येक रंगाला एक फ्रिक्वेन्सी असते. आपण साधं गुगलवर जरी सर्च केलं तरी आपल्याला त्याच्याबद्दलची अधिक माहिती समजेल. येलो कलर पिवळा रंग जो आहे हा मध्यम आकाराच्या तरंगांचं प्रतिनिधित्व करतो. लाल रंग जो आहे तो लॉंग वेव्हलेंथ साठी वापरला जातो. आणि व्हायोलेट जांभळा रंग ब्ल्यू किंवा व्हायोलेट हा रंग हा शॉर्ट वेव्हलेंथ दर्शवतो. म्हणजे आपण जेव्हा ह्या गणेशावरती ह्या ओंकार प्रतीकावरती एकाग्रता करतो आहोत त्यावेळेस रंगाच्या स्वरूपात आणि आकाराच्या स्वरूपात दोन्ही अर्थाने आपण शॉर्ट, मीडियम, लॉंग ह्या वेव्हलेंथ वरती आणि ह्या बिंदूवरती म्हणजे ह्या पार्टिकल वरती एकाग्रता करतो आहोत. म्हणजे आपण विश्वशक्तीचं चिंतन ह्या गणेश स्वरूपात करतो आहोत. आपण गणेशाच्या माध्यमातून या विश्वशक्तीला ब्रह्मांडातल्या शक्तीला नमन करतो आहोत, त्याचं चिंतन करतो आहोत. त्याचं हे स्वरूप आहे, ते प्रतीक आहे, हे आपण मुलांना समजून द्यायचं आहे. अशा वैज्ञानिक अर्थाने हे गणेश प्रतीक स्वामीजींनी मुलांसाठी बनवलेलं आहे. त्यानंतर हे समजून सांगितल्यानंतर ह्याच्यावरती आपण 2 मिनिटं दररोज सत्राच्या सुरुवातीला मुलांकडनं एकाग्रता करून घेणार आहोत. दुसरा मुद्दा आहे तो वर्ग सुरू करताना गणपतीच्या बाबतीत असणाऱ्या वेगवेगळ्या जन्मकथा आणि त्या मागचा मुलांनी घ्यायचा बोध. याच्यावरती आपण पान नंबर दिलेले आहेत. पान नंबर 8, 15 आणि 12 याच्यावरती याच्या काही कथा दिलेल्या आहेत. गणपतीच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा आपणही पूर्वी बऱ्याच ऐकलेल्या आहेत, वेगवेगळ्या पुराणांमध्ये दिलेल्या आहेत. असं मानलं जातं की बाबा शंकराने एक त्याचा प्रतिनिधी म्हणून किंवा त्याचा एक अंश म्हणून एक गणपतीची निर्मिती देवांच्या रक्षणाकरता केली होती आणि त्याला विनायक असं स्वरूप दिलं होतं. विनायकाची निर्मिती केली होती. विनायक म्हणजे काय तर विशेष नायक, जो लोकांचं प्रतिनिधित्व करतो, लोकांचं काम करतो, तो विशेष नायक, तो विनायक. अशी निर्मिती केली आणि ते स्वरूप विनायकाचं अतिशय भयंकर आणि विस्तीर्ण प्रचंड होतं. आणि ते बघून असं म्हटलं जातं की पार्वतीने त्याला शाप दिला आणि मग तो वेगळ्या स्वरूपात म्हणजे कमरेला नाग असलेला त्याला असा शाप दिला की तू सर्पवेष्टित होतील, म्हणून गणपतीच्या पोटाभोवती साप आहे, तू गजमुख होशील, म्हणजे त्याचं मुख जे आहे ते हत्तीचं झालं वगैरे. स्वामीजींनी हे नेहमी नेहमी सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या मानसशास्त्रीय तत्व शिकवणाऱ्या कथा आहेत. हे सुरुवातीलाच हा वर्ग सुरू होतानाच मुलांना आपण सांगावं, जेणेकरून त्याच्याबद्दलची मूळ कन्सेप्ट त्यांना क्लिअर होईल. दुसरा मुद्दा जो आहे गणेशाची निर्मिती, म्हणजे सुरुवातीला शंकराने गणांची निर्मिती केली होती. गण म्हणजे लोक आणि त्या गणांचा अधिपती
त्यांचा सेनापती म्हणून गणपतीला तिथे नेमलं होतं, अशी सुद्धा एक कथा सांगितली जाते. मी हे सगळं अतिशय शॉर्ट स्वरूपात सांगतो आहोत. त्यावेळेला आपल्याला वेळ उपलब्ध असेल त्या वर्गामध्ये मुलांचा रिस्पॉन्स आणि आपल्याकडची वेळेची उपलब्धता या दोन्हीनुसार आपण ती कथा किती खुलवायची आणि शॉर्ट करायची हे वेळेवर ठरवावं. दुसरी अतिशय प्रसिद्ध असलेली कथा म्हणजे पार्वतीच्या स्नानगृहाबाहेरची. सुरुवातीच्या ह्याच्यातलं मुलांना समजून घ्यायचं काय ते सांगतो की गणांची निर्मिती, लोकांचा प्रतिनिधी म्हणून गणपती, अशा अर्थाने त्याचा बोध मुलांनी घ्यावा. आता दुसऱ्या कथेमध्ये पार्वतीच्या स्नानगृहाबाहेरची जी कथा आहे ती खूपच प्रसिद्ध, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिथे काय झालं ती स्टोरी आपण वेळेनुसार खुलवून सांगू शकतो. त्याच्यातनं बोध काय घ्यायचा, तर पहिला म्हणजे निश्चय. बाप जरी आला तरी मी निश्चय तोडणार नाही. वडिलांचं सुद्धा मी ऐकणार नाही, कारण मी निश्चय केलेला आहे, आईला तसं सांगितलं आहे. हा निश्चयाचा गुण गणेशाचा जो आहे तो आपल्याला घेण्यासारखा आहे. आता त्याच्यानंतर मग हत्तीचं तोंड का बसवलं, तर कशासाठी बसवलं, तर लोकशिक्षणासाठी. गणेश दर्शन विज्ञान ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला हे माझे आई बाबा आहेत असं बाल गणेशाचं मनोगत दिलेलं आहे आणि त्यामध्ये गणपतीने बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा केलेला आहे. त्याचा रेफरन्स आपण इथे नक्की घ्यावा. मी असं सांगेन की बाबा जर आपण तो पाठ पहिल्यांदा वाचला तर हे सत्र घ्यायला आपल्याला खूपच जास्त सोपं आणि सोयीचं जाईल. हत्तीचं डोकं का बसवलं, तर लोकशिक्षणासाठी. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, हा सृष्टीचा नियम आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि आपण शांत राहिलं पाहिजे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, हा नियम आपण मुलांवरती त्या माध्यमातून ठसवला पाहिजे. लोकशिक्षण काय, तर त्या गणपतीचं मुख बसवण्यातून अनेक गोष्टींचं शिक्षण शंकराला द्यायचं होतं. आता याच्यातला मुद्दा अजून एक असा आहे की हत्तीचं शरीर आणि त्या प्रमाणात असलेला हत्तीचा मेंदू. आपल्याला असं वाटतं की हत्तीचं डोकं आहे म्हणजे त्याच्यातला मेंदू खूप मोठा आहे, म्हणजे हत्तीला खूप बुद्धिमत्ता जास्त आहे. तर तसं प्रमाण नाहीये. स्वामीजींनी हे त्याच्यात स्पष्ट केलंय. हत्तीच्या शरीराच्या प्रमाणात हत्तीचा मेंदू हा जर बघितला आणि माणसाच्या शरीराच्या प्रमाणात माणसाचा मेंदू हा बघितला तर ते बरोबरीचं किंवा संयुक्तिक आहे. हत्तीचं शरीर मोठं आहे, मेंदू मोठा आहे. माणसाचं शरीर हत्तीच्या मनाने छोटं आहे, त्या मनाने हत्तीच्या तुलनेत माणसाचा मेंदू छोटा आहे. आता जेव्हा गणेशाला हत्तीचं मुख बसवलं गेलं त्यावेळेस मानवी शरीराच्या मानाने हत्तीचा मेंदू हा मोठा आहे. याच्यातनं आपण निष्कर्ष काय काढायचा, शरीर नियंत्रणात ठेवा, मेंदूची शक्ती मात्र तिप्पट वाढवा. बुद्धी ही तुमची वाढवा, तिपटीने वाढवा, मेंदूचा उपयोग हा जास्त करा, असा त्याच्यातनं आपल्याला संदेश मिळतो. हे मुलांना आपण समजून सांगावं. तिसरं, गजमुख हे जे आहे आपण पुढे उत्क्रांतीच्या बाबतीत येणारच आहोत, परंतु ते एकतेचं प्रतीक आहे, सृष्टीच्या समतेचं, पशु आणि माणूस यांच्या एकत्वाचं, समतेचं सुद्धा ते प्रतीक आहे. तर जे गणपतीची जी जन्मकथा आहे त्यातून ह्या गोष्टींचा बोध आपल्याला घेता येतो. हे झाल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला वनस्पती प्रयोगाबद्दल मुलांना माहिती द्यायची आहे. ही माहिती दररोज द्यावी लागणार नाही, त्यामुळे पहिल्या दिवशी थोडी जास्त प्रमाणात द्यावी लागेल. गणेश प्रतीकाबद्दल आपल्याला पहिल्या दिवशी थोडी जास्त माहिती द्यावी लागेल आणि वनस्पती प्रयोगाबद्दल थोडी जास्त माहिती द्यावी लागेल. त्यामुळे पहिल्या दिवशी मूळ पाठ जो आहे तो किती प्रमाणात ठेवायचा हे वेळेनुसार आपण साधकांनी ठरवावं. वनस्पती प्रयोगच्या संदर्भात एक साधारणपणे 1 ते 1.5 इंच उंची असेल अशा प्रकारचा ट्रे किंवा एखादी प्लेट किंवा असं कुठल्याही प्रकारचं भांड की ज्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच लाल मातीचा थर बसू शकेल, असं काहीही चालेल.
ती लाल माती भांड मुलांनी घेऊन यावं. 108 गव्हाचे दाणे त्यांनी घेऊन यावेत आणि जे साधक आपले सोबत श्रमानंद करणारे आहेत त्यांनी मुलांना मदत करावी की त्या लाल मातीमध्ये ओम आकार त्यांना काडीने काढून द्यावा. बऱ्याच मुलांना तो जमत नाही आणि याच्यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो. यावेळेस मुलांना आपण वनस्पती प्रयोगाबद्दल थोडी पार्श्वभूमी सांगावी. वनस्पती प्रयोग हे आपलं पुस्तक जर आपण रेफर केलं तर आपल्याला खूप त्याच्याबद्दल संदर्भ मिळतात. डॉक्टर जगदीशचंद्र बोस जे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जे वनस्पतींवरती संशोधन केलं त्याबद्दल थोडी माहिती आपण देऊ शकतो. वनस्पतींना मन असतं, त्यांना भावना असतात, स्मृती असतात, ह्या गोष्टी आपण सांगाव्यात. आणि मनशक्ती प्रयोग केंद्रात लोणावळ्याला जो सजीव वनस्पती गणेश दरवर्षी केला जातो त्याबद्दलही आपण थोडीशी माहिती अवश्य मुलांना द्यावी. त्यानंतर धान्य रोपण करणं, तो जो ओम आपण काडीने काढलेला आहे त्या ओमच्या रेषेवरती आपल्याला 108 दाणे ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणत म्हणत पेरायचे आहेत. एक दाणा पेरला मंत्र म्हणत, दुसरा पेरला, अशा रीतीने 108 दाणे आपल्याला ओम या आकारावरती पहिल्या दिवशी नामजप करीत पेरायचे आहेत. ह्यासाठी बाकी साधक त्यांना मदत करू शकतात. मुलांनी रोज एक वाटी घेऊन यावी. त्या वाटीमध्ये पिण्याचं पाणी म्हणजे किंवा स्वच्छ पाणी असावं. आणि हा वनस्पती प्रयोग सुरू करण्यापूर्वी किंवा अथर्व शीर्ष पठण आपण करणार आहोत त्याच्यापूर्वी त्या वाटीमध्ये पाणी घ्यावं. पाण्याला स्मृती असते हा प्रयोग किंवा ही गोष्ट सुद्धा आपण मुलांना सांगावी. हे वनस्पती प्रयोगाचे उपक्रम करत असण्यापूर्वी मुलांनी वाटीमध्ये पाणी घ्यावं. त्यानंतर आता आपण म्हटलं त्याप्रमाणे नामजप करीत धान्य रोपण करावं आणि त्यानंतर अथर्व शीर्ष पठण करावं. त्यावेळेच्या मुलांच्या स्थितीप्रमाणे त्यांचं वय, उपलब्धता हे सगळं बघून आपण एकामागोमाग एक अथर्व शीर्ष म्हणावं की सर्वांनी सोबत म्हणावं हा निर्णय साधकांनी परिस्थितीनुसार घ्यावा. अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर ते अभिमंत्रित पाणी जे आहे ते शिंपडावं त्या लाल मातीच्या गव्हांकुरावरती. असं 4ही सत्र करावं. अथर्व शीर्ष म्हणावं आणि म्हणून झाल्यानंतर ते पाणी जे आहे मंत्रित केलेलं पाणी हे त्या लाल मातीवरती शिंपडावं. पाण्याला स्मृती असते हा मुद्दा त्यावेळेस आपण मुलांवरती पुन्हा एकदा ठसवावा. आणि शेवटी विद्यार्थ्यांची प्रार्थना घेऊन पहिल्या दिवशीच्या सत्राचा समारोप करावा. अर्थात वेळेच्या उपलब्धतेनुसार आणखी काही गोष्टी करता येतील त्या आपण बघूयात. ह्या 4ही दिवसांमध्ये आपण केवळ पाठ न घेता म्हणजे गणेश प्रतीक एकाग्रता, पाठ, त्याच्यानंतर अथर्व शीर्ष पठण या 3 गोष्टी नक्की करणार आहोत आणि चौथी विद्यार्थ्यांची प्रार्थना. या व्यतिरिक्त जर वेळ उरत असेल आणि मुलांचा सहभाग, त्यांची इन्व्हॉल्वमेंट आणि तयारी असेल तर आपण म्हटलेलं आहे की तिथे खेळ, गाणी आणि गणेशावर आधारित किंवा त्या संदर्भातल्या काही नाटिका घ्याव्यात. तर ह्या खेळ तर आपण आपल्या सोयीने घेऊ शकतो. आता आपण ह्या 4ही सत्रांमध्ये जे काही मुलांना समजवणार आहोत किंवा गणेशाबद्दल जी काही माहिती प्रचलितरित्या सर्वांना माहिती त्यावर आधारित आपण नाटिका आयोजित करू शकतो. पृथ्वी प्रदक्षिणेचा प्रसंग असेल, गणपतीने महाभारत लिहिण्याचा प्रसंग असेल किंवा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्या संदर्भातलं थोडीशी लोकमान्यांची ड्रेपरी करून तसा प्रसंग काही तो एकल म्हणजे एका विद्यार्थ्याने केला सादर तरी सुद्धा चालेल, जेणेकरून मुलांच्या सुप्त गुणांना ह्या गणेश दर्शन वर्गातून वाव मिळावा हा त्याच्यातला आणखी एक उद्देश आहे. तो परिस्थितीनुसार आणि मुलांच्या आवडीनुसार ठरवावा. दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये परत आपण गणेश प्रतीक एकाग्रतेनुसार सुरुवात करू. पहिल्या दिवशी वनस्पती प्रयोगाचं साहित्य म्हणजे अर्थात तो ट्रे आपण जर सोयीचं असेल तर वर्गाच्या ठिकाणी ठेवून घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशी घरी जाताना मात्र आठवणीने त्यांना तो वापस द्यावा. जेव्हा तिसरं सत्र आठवडाभरानंतर असेल त्यावेळेस त्यांनी तो ट्रे घेऊन यावा. तिसऱ्या दिवशी
वर्ग संपल्यानंतर तिथेच ठेवावा आणि चौथ्या दिवशी तर अर्थातच त्यांना घरी घेऊन जाणं आहे. दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये आपण गणेशांच्या विविध नावांचा आणि विशेषणाचा अर्थ मुलांना समजून सांगावा. आता हा जो आहे मुख्य मुद्दा खूप इंटरेस्टिंग आहे की गणपतीची पूजा सुरुवातीला का करतात, याच्या मागचा मूळ अर्थ फारच कमी जणांना माहिती असतो. स्वामीजींची खरंच कमाल आहे की त्यांनी खूपच सुंदर अर्थ त्याच्यातनं आपल्या पुढे ठेवलेला आहे. की त्याची आधी स्टोरी आपण ऐकूया. की पूर्वी नेहमीच आपण ऐकत आलोय की राक्षसांची आणि देवांची युद्ध व्हायची, मग देव संकटात सापडायचे वगैरे वगैरे. तर शिवाने किंवा शंकराने असं सांगितलं की जो सज्जनांच्या रक्षणासाठी काम करणार नाही, सुष्टांच्या चांगल्यांच्या साठी काम करणार नाही, त्याच्या कार्यामध्ये तू विघ्न आण, असं त्याने गणपतीला सांगितलं. म्हणून तो विघ्नेश्वर झाला. हा मुलांना आपण समजून सांगण्याचा अर्थ आहे. त्यानंतर मग देव शंकराकडे गेले वगैरे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गणेशाचं पूजन करा. आणि मग त्यांनी गणेशाचं पूजन केलं आणि मग त्यांचं विघ्न दूर झालं. तर हा प्रचलित अर्थ सर्वांना माहिती आहे. पण त्याच्यातला मुख्य सुंदर अर्थ असा आहे की आधी गणेशाचं पूजन करायचं म्हणजे काय, तर गणपती हा गणांचा पती आहे आणि लोकसेवा हा गणपतीचा मुख्य गुण आहे. गणांचा पती केव्हा होतो, जेव्हा तो गणांसाठी म्हणजे लोकांसाठी काम करतो, त्यावेळेस तो गणांचा पती होतो, तेव्हा तो त्यांचा नायक होतो. आणि आता मी जे काही शुभ कार्य सुरू करतो आहे, कुठलंही कार्य हाती मी घेतो आहे, त्यावेळेस मी गणपतीची पूजा करतो. म्हणजे मी सज्जनांसाठी, लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी काम करणाऱ्या प्रतीकाचं पूजन करतोय. गणपतीचं पूजन करणं म्हणजे गणपतीचा लोकसेवेचा जो गुण आहे तो मी माझ्या कार्यात थोडा तरी जोडेन, असा त्यामागचा भाव आहे. म्हणून गणपतीचं पूजन सुरुवातीला करणं म्हणजे मांगल्याचं, पवित्रतेचं, लोकसेवेच्या प्रतीकाचं पूजन करणं आहे. म्हणून जेव्हा गणपतीचं पूजन करून आपण एखादं कार्य करतो, शुभ कार्य करतो, त्यावेळेस त्यात विघ्न येत नाहीत. याचं कारण लोकांची सेवा करणारा, सज्जनांचं रक्षण करणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याच्या कार्यात येणारी विघ्न गणेश दूर करतो. म्हणून तो विघ्न हर्ता सुद्धा आहे, तो विघ्नेश्वर सुद्धा आहे. जे नियम पाळत नाहीत त्यांच्यासाठी, लोकांसाठी काम करत नाही, स्वार्थी विचार करतो त्यासाठी. परंतु जो निस्वार्थाचा विचार करतो, नियमांचं पालन करतो, लोकसेवेचं व्रत घेतो, त्याचं पूजन करून त्याची थोडीशी जोड आपल्या कार्यात घेऊन कामाला सुरुवात करतो, त्याच्या कार्यातली विघ्न श्री गणेश दूर करतो. म्हणून तो विघ्नहर्ता आहे. तो विघ्न करता आहे नियम मोडणाऱ्यांसाठी, विघ्नहर्ता आहे नियम पाळणाऱ्यांसाठी. तर विघ्नेश्वर, विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता या तीनही नावांचा किंवा विशेषणांचा हा अर्थ मुलांना समजून सांगितला तर मुलांवरती इतक्या लहानपणी हा सुंदर विचार रुजवला जाईल आणि पुढे अनेक वर्ष तो ते पाळतील. हा खूप छान अर्थ स्वामीजींनी दिलेला आहे. पान नंबर 8 आणि 9 वरती याच्याबद्दलची अधिक माहिती आहे. आपण जे मगाशी बघितलं की गणपतीचा दुसरा अर्थ काय, एक गणांचा पती, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ स्वामीजींनी सांगितलाय की पती हा शब्द पत यावरून येतो. पत म्हणजे क्रेडिट, प्रेस्टिज. हे कोणाला मिळतं, जो उलट गोष्ट करतो. पत ह्या शब्दाचा उलट काय आहे, तप. जो तप करतो, त्याग करतो, लोकांच्यासाठी कष्ट, त्रास सहन करतो, त्याची पत वाढते. आणि पत वाढलेला, गणांमध्ये पत वाढलेला तो पती, असा गणपती. हा अर्थ मुलांना आपण अवश्य समजून सांगू. आणि गणांमध्ये पत कशी वाढेल, तप कोणतं करायचं, तर समाजासाठी निस्वार्थ काम करण्याचं तप आपण जर केलं तर आपल्याला पत मिळते. हा संदेश गणपती
या नावातून आपल्याला मिळतं. त्यानंतर गणेशाचे 5 गुण स्वामीजींनी पान नंबर 36-37 यावरती दिलेले आहेत. 5 गुण म्हणजे त्याग, निश्चय, कष्टव्रत, लोकसेवा आणि बुद्धिवाद. यामध्ये एक एक गुण समजावण्याऐवजी आपण हे जर 5 गुण एकत्रित घेतले तर त्याच्यातल्या ज्या कथा आहेत त्या आपल्याला एकमेकांशी गुंफता येतात. त्याग हा गुण गणांसाठी काम करत असताना आपण वेगवेगळे उदाहरण मुलांना त्यावेळेस देऊ शकतो. लोकांसाठी काम करायचं म्हणजे स्वतःच्या सुखाचा त्याग करावा लागतो. मला रविवारी शॉपिंगला जायचंय, ट्रेकिंगला जायचंय, मिसळ खायला फिरायला जायचंय, असं स्वतःचं सुख मी सोडायला तयार नसेन तर मी लोकांसाठी काम रविवारी करू शकणार नाही. आपण मुलांना त्यांच्या चार्टमध्ये सुट्टीच्या दिवशी बुद्धिवर्धन पद्धतीमध्ये सुद्धा एक सत्कृत्य चांगलं काम करायला सांगितलंय. मग सुट्टीच्या दिवशी जर मी माझ्या सुखाचा त्याग करणार नसेल, सुट्टीचा दिवस हा एक उदाहरण आहे, परंतु मी माझ्या सुखाचा त्याग जर करू शकणार नसेल तर मी गणांसाठी, लोकांसाठी काम करू शकणार नाही. मग मी गणेशाचा आदर्श घेऊ शकणार नाही. निश्चयाच्या बाबतीत आपण आधी सांगितलेली जन्मकथा आहे की शिर तुटेल पण निश्चय तुटणार नाही. तशीच अजून एक गोष्ट आपण याला जोडू शकतो. महाभारत लिहित असताना व्यासांनी गणपतीला 3 अटी घातल्या होत्या. त्याच्यातली एक अट अशी होती की मध्ये थांबायचं नाही, आणि तो निश्चय गणपतीने शेवटपर्यंत पाळला आहे. महाभारत लिहित असताना लेखणी तुटली तर गणपतीने स्वतःचा दात तोडला आणि परत महाभारत लिहायला सुरुवात केली, अशी कथा आहे. म्हणजे दात तोडेल पण निश्चय तोडणार नाही. हा जो हे जे डिटर्मिनेशन आहे, हा जो निश्चयाचा गुण आहे, हा गणपतीचा दुसरा गुण आहे. कष्टव्रत, चांगल्या कामासाठी कष्टी होणं म्हणजे संकष्टी, हा खूप सुंदर अर्थ स्वामीजींनी आपल्याला सांगितलाय. चांगल्या कामासाठी कष्टी होण्याचं आणखी एक उदाहरण महाभारताच्या लिखाणामध्येच आहे की त्याच्या ज्या 3 अटी होत्या त्या कष्टव्रत दाखवणाऱ्याच होत्या की मी न थांबता लिहील, मी समजून घेताना लिहील आणि मी थांबणार अजिबात नाही. तो हा जो अर्थ आहे, आणि त्या स्पीडने लिहील, ज्या स्पीडने व्यास सांगत होते त्या स्पीडने मी ते लिहित राहील. यासाठी आपण पान नंबर 37 वरची जी पान नंबर 37 वरचे जे रेफरन्सेस आहेत ते सगळे आपण मुलांना सांगू शकतो. त्याच्यानंतर व्यासांची अजून एक अट होती की प्रत्येक शब्दाचा अर्थ कळलाच पाहिजे. हा जो गणपतीचा आणखी एक गुण आहे की श्रद्धावादी नाही. व्यास सांगतायत, एवढे मोठे ऋषी आहेत, मग ते बरोबरच सांगत असणार, हा श्रद्धावाद हा ठेवलेला गणपतीने कुठेही नाहीये. तो बुद्धिवादी होता, बुद्धीची देवता होता. प्रत्येक शब्दाचा अर्थ कळलाच पाहिजे ही व्यासांची अट गणपतीने पाळलेली आहे. म्हणून तो बुद्धिवादी आहे आणि बुद्धिवादाचा आदर्श आपल्या पुढे असला पाहिजे. आपण मनशक्तीमध्ये सुद्धा सगळे पूजा उपक्रम हे बुद्धिनिष्ठ पद्धतीनेच करत असतो. हा मुद्दा सुद्धा आपण आठवणीने मुलांना यावेळेस सांगितला पाहिजे. तर आणि आणखी एक मोठा आदर्श म्हणजे लोकसेवा, जो आपण मगाशी देखील बोललेलो आहोत की लोकांचं काम करणारा, लोकांची सेवा करणारा तो गणपती आहे. तर त्याग, निश्चय, कष्टव्रत, लोकसेवा आणि बुद्धिवाद ह्या 5ही गुणांबद्दल आपण मुलांना माहिती देऊ शकतो. हे गणेशाचे 5 गुण. परत गणेश चे गुण झाल्यानंतर वनस्पती प्रयोग, अथर्व शीर्ष पठण रोज करायचं आहे आणि ते पाणी प्रोक्षण करायचं आहे. त्यानंतर वेळेच्या उपलब्धतेप्रमाणे नाटिका, खेळ. 3ऱ्या दिवशी परत गणेश प्रतीकावर एकाग्रता. आता 3ऱ्या दिवशी गणेशाची इतर जी वैशिष्ट्ये आहेत ती पान नंबर 28 वर आणि पान नंबर 11 वरती आपल्याला वाचायला मिळतील. उत्क्रांतीमध्ये गणेशाचं स्थान काय आहे? आता इथे आपण डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत किंवा उत्क्रांतीची जी विज्ञानातली थेअरी आहे की सुरुवातीला सरपटणारे प्राणी निर्माण झाले, त्यानंतर अजून उत्क्रांती होऊन सस्तन प्राणी निर्माण झाले, मग मोठे प्राणी निर्माण झाले आणि त्यानंतर विकसित असा मनुष्य प्राणी निर्माण झाला. ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण गणेश परिवारामध्ये आपल्याला दिसतं. गणेशाच्या पोटाला सर्प आहे, सरपटणारा प्राणी आहे. गणेशाचं प्रतीक हा उंदीर आहे, म्हणजे त्यापेक्षा थोडासा उत्क्रांत झालेला सस्तन प्राणी. त्यानंतर मोठा प्राणी
म्हणजे हत्तीचं गजमुख आहे, आणि त्यानंतर मानवी शरीर आहे म्हणजे पूर्ण उत्क्रांत झालेला मनुष्य प्राणी. हे गणेशाचं उत्क्रांती मधलं स्थान, इव्हॉल्युशन मधलं, हे आपण मुलांना थेरी ऑफ इव्हॉल्युशनच्या माध्यमातून पण सांगू शकतो. त्यानंतर दुसरं आणखी त्यामागचं प्रतीक असं आहे की पोटाभोवती नाग आहे, हे निर्भयतेचं प्रतीक आहे. उंदीर हे गतीचं प्रतीक आहे. शीर माणसाचं आहे, शीर हे प्राण्याचं आहे आणि शरीर माणसाचं आहे. हे हे सगळे प्रतीक आहेत. ह्या प्रतीकातून सृष्टीची समता, एकत्व हे सुद्धा आपण दाखवू शकतो. दुसरं आणखी एक गोष्ट आहे की गजमुख बसवलं त्यावेळेसची कथा आपण मगाशी बोललो आणि सर्वांना माहिती आहे की शंकर रागावले होते आणि मुलाने पित्याचं ऐकलं नाही म्हणून पित्याने मुलाला शिक्षा केली, असा त्यामागचा संदेश आहे. म्हणजे तो पिता रागावलेला आहे आणि त्याने शिक्षा केली, परंतु त्याने क्षमा देखील केली आणि त्याने गजमुख म्हणजे हत्तीचं डोकं बसवलेलं आहे. ह्या मागचा संदेश असा आहे की रागावलेला पिता, आपले आई वडील जरी आपल्याला रागवत असतील तर ते आपल्या कल्याणासाठी, आपल्या चांगल्या हेतूसाठी आपल्याला रागवतात, आणि रागावलेला पिता हा मुलाचं अधिक जास्त कल्याण करतो. म्हणजे पूर्वी गणेशाचं जे डोकं होतं मानवी, त्याच्यामधला मेंदू आणि हत्तीचं तोंड बसवल्यानंतर मग तिप्पट आकाराचा, अधिक मोठ्या आकाराचा मेंदू असलेलं डोकं त्याला बसवलं. रागवलेल्या पित्याने मुलाचं अधिक जास्त कल्याण केलं, हा त्याच्यातला अर्थ आहे. त्यामुळे आई वडील जरी आपल्याला रागवत असतील तर ते आपल्या भल्यासाठी, आपलं कल्याण करण्यासाठी रागवतात, हा आपण त्याच्यातला पॉझिटिव्ह अर्थ घेतला पाहिजे. आणि आई वडील जे सांगतात ते आपण नियमाने ऐकलं पाहिजे, हा गणेशाच्या जीवनातला आपल्याला मिळालेला अर्थ आहे. त्यानंतर माता पित्यांचा आदर करायचा. पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट सर्वांना माहिती आहे. मातृदेवो भव हे आपण ऐकलं असेल, किंवा हल्लीच्या कॉन्व्हेंटच्या मुलांनी ते ऐकलं नसेल तर आपण त्यांना पितृदेवो भव, मातृदेवो भव वगैरे हे समजावून सांगू शकतो. आणि गणेशाने हे माझे आई बाबा आहेत, त्या मनोगतामध्ये हे सांगितलंय की तुम्ही अथर्वशीर्ष म्हणत असाल, गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत असाल, परंतु ही सगळी माझी उपासना करून तुम्ही जर आई वडिलांचं ऐकत नसाल, जनरेशन गॅप आहे, ते आता मागच्या पिढीतले आहेत, परंतु आता काळ बदललेला आहे, त्यांना माहिती नाही, किंवा अनेक अशा काही कारणांनी आई वडिलांचा अनादर करणार असाल तर माझी कृपा तुमच्यावर होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रथम नमो गणराया याच्या अगोदर प्रथम नमो माता पित्यांना, हा संदेश गणपतीने स्वतःच्या आचरणातून दिलेला आहे. जर आपल्याला गणेशाची कृपा हवी असेल, गणेश हा बुद्धीची देवता आहे, आपल्याला चांगली बुद्धी मिळावी अशी आपली अपेक्षा असेल, गणपतीचा प्रसाद कृपा आपल्याला हवी असेल, तर आधी आपण माता पित्यांना नमन केलं पाहिजे. रोज आई वडिलांना खाली वाकून नमस्कार केला पाहिजे. मनशक्तीच्या ज्या 3 प्रार्थना आहेत त्या प्रार्थना रोज नियमाने म्हटल्या पाहिजेत, आणि त्याप्रमाणे आपण वागलं तर गणेश आपल्यावरती कृपा करणार आहे. हा मुद्दा आपण मुलांना अवश्य यावेळेस समजून सांगावा. त्याशिवाय जर गणेशाची पूजा केली तर ती निरर्थक आहे, त्याच्यातनं काहीही लाभ होणार नाही, हे गणपतीने त्यात सांगितलेलं आहे. हे माता पित्यांवरती किंवा पालक शिक्षक वंदन या संदर्भातलं आहे. या अनुषंगाने आपण शिक्षकांना वंदन करायचं, हे देखील आपण गणेशाला वंदन करतो, तो आपल्याला बुद्धी देतो. आपण शिक्षकांना वंदन केलं पाहिजे, कारण ते देखील आपली बुद्धी वाढवतात. मनशक्तीच्या वहीवरचा आपला जो 100चा आकडा असलेला संस्कार चित्र आहे ते देखील आपण यावेळेस मुलांना रेफर करू शकतो. पालक शिक्षक वंदन हे 3ऱ्या दिवशी झाल्यानंतर परत उपलब्धतेनुसार खेळ आणि नाटिका. 4थ्या दिवशी जे आहे मुलांना हे आपण नक्की सांगावं. पान नंबर 9 वरती याच्याबद्दल अधिक चांगली माहिती आहे की आजकालचे मुलं जे आहेत लॉजिकल प्रश्न विचारतात,
की गणपतीची मूर्ती तर मातीची आहे, ती तर एक छोटीशी मूर्ती आहे, मग ती आपल्याला शक्ती कशी देणार? तर आपण ह्या गणपतीच्याच मूर्तीच्या बाबतीत नाही तर सगळ्याच बाबतीत हे मुलांना समजून सांगितलं पाहिजे. मग ती महादेवाची पिंड असो, ती दगडाची आहे, गणपतीची मूर्ती मातीची आहे, तर ह्या निर्जीव वस्तू असतील किंवा एखादा फोटो प्रतीक असेल, त्यातून आपल्याला शक्ती कशी मिळणार? तर विश्व जग हे प्रतीकांवर चालतं. माणूस हा प्रतीकाला मानणारा व्यक्ती प्राणी आहे. तर आपण झेंड्याचं, राष्ट्रध्वजाचं उदाहरण मुलांना देऊ शकतो की सीमेवरचा जवान ज्यावेळेस तिरंगा ध्वज बघतो त्यावेळेस त्याला भारताची आठवण येते, आपल्या मातृभूमीची, देशाची आठवण येते. कशामुळे? पूर्ण भारत त्याला परदेशात गेल्यावर सुद्धा आपल्याला कशावरून आठवतो? आपल्या तिरंग्यावरून. ते प्रतीक आहे. आपण सगळी राज्य, पूर्ण देश, नद्या, शहर, लोक हे सगळं एका क्षणात आठवू शकत नाही, एका क्षणात पूर्ण सगळं समोर आणू शकत नाही. ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व तिरंगा ध्वज करतो, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. किंवा आपण आपल्या आईचा फोटो आपल्या सोबत ठेवतो आणि त्यावेळेस काय की आईच्या आठवणी किंवा आईबद्दलच्या ज्या काही आपल्या भावना आहेत, तो फोटो बघितला की आपल्या लक्षात येतात. तो फोटो काय आहे? तर ते प्रतीक आहे. आईचं व्यक्तिमत्व, वागणं, सगळ्या गोष्टी हे त्या फोटोत बसत नाहीत, परंतु ते एक प्रतीक आहे आणि प्रतीकांवरती सर्व जग चालतं. ऑलिम्पिकचे 5 सर्कल आहेत. आपण सगळ्या स्पर्धा, सगळी पूर्ण इव्हेंट पटकन आठवू शकत नाही. 5 सर्कल असलेलं ऑलिम्पिकचं प्रतीक बघितलं की आपल्याला ऑलिम्पियाडची आठवण येते. तर हे प्रतीकांचं जग आहे. आणि आपण सुरुवातीलाच जसं बघितलं की गणेश मूर्ती हे सगळ्या ब्रह्मांडाचं, ओंकार हे सगळ्या विश्वाचं प्रतीक आहे. आपण सगळ्या विश्वाची, या पूर्ण ब्रह्मांडाची, सृष्टीची पूजा करू शकत नाही. तेवढ्या विशाल गोष्टींना आपण एका छोट्या गोष्टीमध्ये आणून त्याची प्रतिकात्मक पूजा करतो, हे आपण सांगू शकतो. सगळ्याच कथा ह्या मानसशास्त्रीय तत्व सांगणाऱ्या असतात. ते कल्पनांचे आविष्कार असतात. आता आपण अनेक पुस्तकं वाचतो, चित्रपट बघतो, नाटक बघतो, कार्टून्स बघतो. त्याच्यातले कॅरेक्टर्स हे खरं तर हे सगळ्या गोष्टी ह्या काल्पनिक असतात. हे सगळे कल्पनांचे आविष्कार असतात. ते प्रतिकात्मक असतात, पण तरी सुद्धा आपण त्याच्यात रमतोच ना. आपल्याला माहिती असतं की तो हिरो जो आहे, किंवा तो हॅरी पॉटर असेल किंवा आणखी कुठलं तरी कॅरेक्टर असेल, हे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. हे सगळं व्हर्च्युअल आहे, काल्पनिक आहे, हे सगळं आपल्याला माहिती असतं. परंतु आपण त्याच्यावर तासनतास चर्चा करतो, त्यांच्यासारखं वागायला बघतो, त्यांच्यासारखे कपडे, हेअरस्टाईल हे सगळं त्यांचं अनुकरण करायला बघतो, जे खरं तर प्रत्यक्षात अस्तित्वात नाही आहेत. ते केवळ प्रतीक आहेत, त्या कल्पना आहेत, हे माहीत असतं. आपण कुठल्या प्रतीकावर एकाग्र झालं पाहिजे? कल्पनेतल्या जे कल्पनांचे आविष्कार आहेत, सिनेमा, नाटक, कार्टून याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत त्यावर आपण एकाग्र झालं पाहिजे, की ज्यांचा जे हेतुपूर्ण विश्व कल्याणाचं ध्येय घेऊन ठरवलेले अशा पद्धतीचे जे प्रतीक आहेत त्यावर आपण एकाग्र झालं पाहिजे. एकाग्र का व्हायचं? तर ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात. आणि हे कोण सांगताय? मनशक्तीच नाही सांगत आहे केवळ, तर मेंदूशास्त्राच्या 5 शाखात असं सांगतायत की ज्यावर आपण कॉन्सन्ट्रेट होत आहोत ते गुण आपल्यात येतात. मग आपण अशा कुठल्या तरी अर्थशून्य, संस्कारहीन गोष्टींवरती एकाग्रता करण्यापेक्षा, त्याचं चिंतन करण्यापेक्षा, विश्वकल्याणाचा हेतू घेऊन जे प्रतीक निर्माण झालेली आहेत त्या प्रतीकांवर, संस्कारक्षम प्रतीकांवर जर एकाग्र झालो तर ते गुण आपल्यामध्ये येतील. हा त्याच्यातला मूळ अर्थ आहे. मग ती मूर्ती मातीची असो, ती पिंड दगडाची असो, त्याच्यातून आपल्याला शक्ती मिळण्याचं हे मुख्य कारण आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आणि शेवटची, चौथ्या दिवशीच्या सत्रातली, ती म्हणजे गणपतीची इतर वैशिष्ट्य आपण मुलांना सांगू शकतो. जसं की त्याची काही शारीरिक वैशिष्ट्य असतील. गणपतीचे कान मोठे आहेत, म्हणजे तुम्ही जास्त ऐका, श्रवण जास्त करा, बोलणं कमी करा.
हा त्याच्यातला भाग आपण मुलांना सांगू शकतो. 4 हात म्हणजे चौपट काम करा, या गोष्टी आपण सांगू शकतो. त्याचं शरीर जड आहे किंवा मोठं आहे, ते कशाचं प्रतीक आहे? स्थिरतेचं प्रतीक आहे. स्थिरता ही प्रत्येक गोष्टीच्या प्रगती करता आवश्यक असते. मला अभ्यास करायचा आहे, चांगलं यश मिळवायचंय, तर मी अस्थिर चंचल असून चालणार नाही. मी एका जागी काही काळ स्थिर बसून चिंतन मनन अध्ययन केलं पाहिजे, हे त्याचं प्रतीक आहे. असे काही गणेशाचे प्रतीक आपण मुलांना सांगू शकतो. आणि शेवटचा जो मुद्दा आहे की गणेश वर्गाचा शेवट वनस्पती प्रयोगाने जो करायचा आहे, तर आपल्याकडे वनस्पती प्रयोग नावाचं पुस्तक आहे. वनस्पती प्रयोग ह्या पुस्तकामध्ये पान नंबर 17 वरती एक प्रार्थना आहे. आपण 4ही दिवस अथर्व शीर्षाचं पठण करून त्याचं जे जल आहे ते त्या लाल मातीवर शिंपडून उगवलेली जी वनस्पती आहे, जे गव्हांकुर आहेत, त्याचं नम्रतेने कृतज्ञतेने प्रसाद म्हणून सेवन करणार आहोत. तर ते कापण्यापूर्वी आपण एक प्रार्थना पान नंबर 17 वरती जी दिलेली आहे ती करणार आहोत. ती प्रार्थना करून मग आपण ते गव्हांकुर कापायचे आहेत. आणि त्यानंतर मुलांची संख्या किती आहे आणि तिथली उपलब्धता, त्यानुसार आपण ते ठरवू शकतो की एक एक पातं सर्वांना द्यायचं, किंवा जर प्रत्येकाचा ट्रे स्वतंत्र असेल तर ते जर सर्व कुटुंब प्रसाद म्हणून स्वयंपाकामध्ये ते गव्हांकुर पाते वापरत असतील तर तसंही ते करू शकतात. तर या ठिकाणी आपला वनस्पती प्रयोग पूर्ण होतो. आणि गुणदर्शनाचा जर कार्यक्रम आपल्याला या गणेश दर्शन वर्गाच्या शेवटच्या दिवशी पालकांसमोर ठेवता आला, अतिउत्तम. परिस्थितीनुसार आपण तो निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर मुलांना आपण नक्की आपलं जे प्रार्थना पुस्तक आहे त्यातल्या प्रार्थना जो आपण रोज म्हणतोय त्या सांगाव्यात. आपल्या प्रार्थना पुस्तकांमध्ये अथर्व शीर्ष सुद्धा आहे. तर हे जर प्रार्थना पुस्तक मुलांना घ्यायला आपण सांगितलं तर दोन्ही गोष्टींसाठी त्याचा उपयोग होईल. ज्योती ध्यानासाठी सुद्धा उपयोग होईल. तर आपले जेव्हा वर्ग चालू असतील तेव्हा हे प्रार्थना पुस्तक नक्की विक्रीसाठी तिथे उपलब्ध करावेत. पालकांचं सत्र घेण्याचा चान्स जर असेल, परिस्थितीनुसार जर ते शक्य असेल, पालक वेळ देऊ शकत असतील, तर पालकांच्या सत्रामधले मुद्दे आपण आता थोडक्यात बघूयात. शिवपार्वती हे कशा प्रकारचे पालक होते? तर मुळात हे माझे आई बाबा आहेत. या मनोगतामध्ये बालगणेशाने हे आधीच सांगितलंय की ज्या गुणांचा आदर्श घेऊन मी लहानचा मोठा झालो, माझ्या आई वडिलांचे जे गुण आहेत ते बघत बघत मी मोठा झालो आणि आज सगळं जग माझं गुणगान करतंय. ते गुण माझ्यामध्ये ज्यांनी रोवले, जे रुजवले, ते माझे आई वडील कसे होते हे पालकांसमोर आदर्श आहेत. आई वडिलांचेच गुण मुलांमध्ये येणार आहेत. मग मुलांमध्ये जे गुण आपल्याला हवे आहेत ते गुण आधी पालकांनी आपल्यामध्ये वाढवणं आवश्यक आहे. हा मुद्दा आपल्याला घेता येईल. शिवाचे गुण मुळात निस्वार्थ हा शिव आणि शक्ती यांचा गुण आहे, जो गणेशामध्ये सुद्धा आलेला आहे आणि म्हणून तो गणपती बनलेला आहे. पान नंबर 6 वरती शिवाच्या गुणांबद्दल बरीचशी माहिती आपल्याला वाचायला मिळेल. मुलांची शक्ती ही आई वडिलांच्या शक्तीपेक्षा कमी असल्यामुळे आई वडील बऱ्याचदा आपला त्रागा, आपलं टेन्शन, आपला वैताग किंवा मुलांना न सांभाळता येण्याचं इम्पेशन्स हा ओरडून, त्यांच्यावर हात उगारून व्यक्त करतात. तर त्याने मुलं कोडगी बनतात. मुलांना आपण असं सॉफ्ट टार्गेट करू नये. त्याऐवजी आपण आत्मशासन ही पद्धत घेऊ शकतो, जेणेकरून मुलांना विचार प्रवृत्त आपण करतो. आत्मशासन घेताना काही गोष्टी आता त्या परिस्थितीनुसार प्रत्येक पालक ठरवू शकतो. पण उदाहरणार्थ मी 5 सूर्यनमस्कार जास्त घालीन, किंवा आपण ह्या चुकीच्या गोष्टीची शिक्षा म्हणून आता ह्या महिनाभरात हॉटेलमध्ये जाणार नाही, किंवा ह्या महिनाभरात आपल्याकडे आता मॅगी आपण करणार नाही. ही गोष्ट चुकीची घडलेली आहे आणि त्याची शिक्षा मी स्वतःलाही घेणार आहे आणि तुलाही देणार आहे. म्हणजे काय होईल? एक सकारात्मक वातावरण आणि एक सकारात्मक प्रतिक्रिया आपण त्याच्यातनं देतो. मुलांना हे त्याच्यातनं समजतं की ह्या कृतीतून
त्याची झळ आई वडिलांना, पालकांना सुद्धा लागतीये. पालक सुद्धा माझ्यासोबत आहेत, ते सुद्धा माझ्यासोबत त्रास सहन करत आहेत, ही भावना, समतेची भावना त्यांच्यामध्ये येते आणि तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि नियम हे सर्वांसाठी असावेत. देव हे नियमांनी बांधलेले आहेत, ही सृष्टी नियमांनी चाललेली आणि हे नियम सर्वांसाठी समान आहेत. आई वडील टीव्ही समोर बसून जेवण करतायत आणि मुलाला मात्र मोबाईल बघू नको, स्क्रीन बघू नको जेवण करताना असं सांगतायत, तर हे योग्य होणार नाही. बऱ्याचदा आम्ही संस्कार वर्गामध्ये सांगतो की शेवटी की जेवताना टीव्ही बंद, पण मुलं सांगतात की पप्पा टीव्ही समोर बसून जेवण करतात, आई मोबाईल बघत जेवण करते, व्हॉट्सअप पाहत जेवण करते. तर मग हे जर मुलांना दिसत असेल तर आपण त्यांना तो नियम लावू शकत नाही की जेवताना तुझी स्क्रीन बंद असली पाहिजे. तो नियम आधी कुटुंबातल्या प्रत्येकाने लावून घेतला पाहिजे, आपोआप मुलांना तो नियम लागू होतो. दुसरा मुद्दा पालकांसाठी पृथ्वी प्रदक्षिणेचा. पार्वतीने गणेशाला पृथ्वी प्रदक्षिणेमध्ये पहिला नंबर दिला. याचं कारण काय, तर कार्तिकेयाने जरी पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली तरी सुद्धा गणेशाने आई वडिलांना प्रदक्षिणा घालून पहिला नंबर देणार. कारण प्रत्यक्ष कृती जरी कार्तिकेयाची वेगळी असली आणि गणेशाची वेगळी असली तरी त्या कृतीमागचा जो हेतू होता तो गणेशाचा उच्च होता आणि उच्च स्तराला, उच्च हेतूला चांगला फळ मिळतं, हा त्याच्या मागचा संदेश शिव आणि पार्वतीने पालकांनाही दिलाय आणि मुलांनाही दिलाय. हे उदाहरण पालकांसाठी आहे. हेतू गृहीत धरून, हेतू कोणता आहे हे गृहीत धरून पालकांनी मुलांचं कौतुकही केलं पाहिजे, अभिनंदनही केलं पाहिजे, बक्षीस प्रत्येक वेळेला प्रत्येक कृतीला दिलं पाहिजे असं गरजेचं नाहीये, परंतु पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट करण्यासाठी कौतुकाची थाप ही आवश्यक आहे. जसं मुलं पालकांचं ऑब्झर्वेशन करतात, त्यांना बघत बघत अनुकरण करतात, तसं पालकांनीही काही अंशी मुलांचं अनुकरण केलं पाहिजे, ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, ह्यासाठी की त्यांच्यातले कुठले गुण आपल्याला वाढवायचे आहेत, मानसिक गुण आपल्याला त्यांच्यातले वाढवायचे आहेत, चांगुलपणा आपल्याला त्यांच्यातला वाढवायचा आहे. मग हे करण्यासाठी काय करायला हवं, तर 2-3 गोष्टींचा पर्याय आपण देऊ शकतो पालकांना. एक म्हणजे आपली मनशक्तीची यश साफल्य अशी एक डायरी आहे, अतिशय छान ऍक्टिव्हिटी पूर्ण अशी ती डायरी आहे. त्याच्यामध्ये भय, राग, धैर्य, शांती यातील कुठल्या स्वभाव प्रधानता आपल्या मुलामध्ये आहे हे ओळखण्यासाठी काही टेस्ट त्याच्यात दिलेले आहेत. त्याचा वापर आपण करू शकतो यश साफल्य डायरीचा. दुसरं, पालकांनी मुलांसोबत रोज ज्योती ध्यान करणं किंवा साधं ध्यान करणं, ध्यान करण्यापूर्वी नाडीगती लिहिणं, ध्यान झाल्यानंतर नाडीगती लिहिणं आणि त्याचा महिनाभराचा चार्ट बनवणं, या सगळ्या गोष्टी मुलांसोबत राहून करता येऊ शकतात. त्याच्यासाठी मुलांना आपण चांगला क्वालिटी टाइम देऊ शकतो, मूल्य रुजवणूक त्याच्यातून करू शकतो. मुलांच्या चांगल्या गुणांना अपॉर्च्युनिटी मिळवून देण्यासाठी पालक प्रयत्न करू शकतात. उदाहरणार्थ, सामाजिक वाढदिवस साजरा करणं, एक संध्याकाळी मुलांना बोलवून किंवा हॉटेलमध्ये वगैरे आपला मुलांचा वाढदिवस करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या सामाजिक संस्थेत, अनाथाश्रमात, बालगृहात, वृद्धाश्रमात, अंध मुलांच्या शाळेत, अशा ठिकाणी आपण जर मुलांचा वाढदिवस साजरा केला तर त्यांच्यातली आणि आपल्यातली परिस्थितीची जाणीव मुलांना होते, त्यांच्यात एक संवेदनशीलता निर्माण होते आणि मानसिक गुणांचा विकास, भावनांक त्यांचा वाढवणं, इमोशनल कोशंट त्यांचा वाढवणं, यासाठी त्याची मदत होऊ शकते. पान नंबर 11 वरती स्वामीजींनी गुणदोष ह्याच्याबद्दल माहिती दिली आहे. गणेशाच्या मनोगतामध्ये जिथे गुण आणि दोष हे प्रत्येक व्यक्तीत असतात तसे ते लहान मुलांमध्ये पण असतातच, प्रत्येकातच असतात. तर पिंडी ते ब्रह्मांड जे बीजामध्ये आहे तेच उद्या वृक्ष रूपात होणार आहे. तर बीज रूपातच आपण दोष कमी केले, दोषांचे तण उपटून काढले तर पुढे ते वाढणार नाहीत. आणि दुसरं गोष्ट अशी आहे की लहानपणापासूनच जर आपण त्यांना नियम पालनाची, सत्यवर्तनाची सवय लावली तर ते त्याला पुढे उपयोगी पडणार आहेत. ते तिथे
काही अंश आपल्याला कठोर व्हावं लागेल. याचं एक उदाहरण शिव पार्वतीच्या केसमध्ये असं आपल्याला दिसतं की जी जन्मकथा आहे गणपतीची, त्यामध्ये स्नानगृहाबाहेर जेव्हा शंकराने गणेशाचं डोकं उडवलं, त्याचा गर्भित अर्थ दुसरा पालकांसाठी असा आहे की गणेश हा बुद्धीची देवता आहे, तो बुद्धिमान आहे, कर्तृत्ववान आहे, आणि त्या कर्तृत्वाचा अहंकार जर डोक्यात गेला तर अहंकारयुक्त डोकं हे काढून टाकलेलं आहे. अहंकाराने भरलेलं डोकं छेदून टाकलं, पण नंतर क्षमा सुद्धा केली, उलट त्याने जास्त कल्याण केलं, आणि त्या जागी तिप्पट आकाराचा मेंदू असलेलं, म्हणजे जास्त बुद्धिमत्ता, जास्त मेंदूचा उपयोग करणारं डोकं हे गणेशाला बसवलेलं आहे. हा त्याच्यातला दुसरा अर्थ. पालकांचा निस्वार्थ गुण मुलांमध्ये येण्यासाठी आधी पालकांमध्ये निस्वार्थता यावी. मुलांना वाढवताना आधी पालकांनी हे लक्षात घेणं की माझ्या घरामध्ये केवळ माझा मुलगा तो नाहीये, तर तो एक समाजाचा घटक आहे, तो ह्या देशाचा उद्याचा नागरिक आहे, आणि तो माझ्या घरात वाढतोय. ही भावना जेव्हा पालकात असेल तर पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी माझं पण काहीतरी देणं आहे, माझं पण काहीतरी योगदान मी दिलं पाहिजे. त्यासाठी मी काय करू शकतो, तो शिवाचा गुण निस्वार्थाचा जसा गणेशात आलाय, तसा माझाही निस्वार्थ हा कृतीतून दिसला पाहिजे. मी समाजासाठी दिवसाला 1 तास किंवा सुरुवातीला निदान आठवड्याला 1 तास तरी निस्वार्थ काम करू शकतो का? हे जग जे आहे हे नियमाने चालतंय. ह्यासाठी नियम मी पाळले पाहिजेत, सत्यवर्तन मी केलं पाहिजे. काय आहे की मी जे ऍक्शन करतो आहे ह्या ऍक्शन माझ्या हातात आहेत, रिॲक्शन माझ्या हातात नाहीत. असत्य वर्तन, मी पैसे खाणं, मी भ्रष्टाचार करणं किंवा मी पैसे देणं, ह्या सगळ्या असत्याचे 8 भीषण परिणाम होतात जे मनशक्तीमध्ये आपल्याला माहिती आहेत. तर हे परिणाम टाळणं आपल्या हातात आहे, रिॲक्शन टाळणं आपल्या हातात नाही आहे, पण ऍक्शन काय करायची हे आपल्या हातात आहे. असत्याचे परिणाम रोखता नाही येणार, पण सत्यवर्तन आपल्याला नक्की करता येईल आणि त्याचे परिणाम त्याप्रमाणेच होणार. सुखदुःखाचे नियम ह्या अनुषंगाने आपण पालकांना सांगू शकतो. स्वतःहून दुःख स्वीकार करणं, नियम पाळण्यासाठी दुःख हे घ्यावंच लागतं. कुठलाही नियम पाळण्यासाठी जर आपण त्रास सहन केला, मुलांना आपण काय दाखवतो की उशीर झाला म्हणून शाळेत सोडताना मध्ये सिग्नल लागलं तरी आपण ते तोडून तसंच पुढे जातो. काय त्याच्यातनं आपण शिकवण देतो की काही काही वेळेस आपण चुकीचं वागतो आहोत, मुलांच्या समोर वागतो आहोत, असत्य वागतो आहोत, आणि उद्या त्यांच्याकडनं खरं वागण्याची, चांगलं वागण्याची अपेक्षा करतो आहोत. तर हे आधी पालकांना बदलावं लागेल. त्यासाठी आधी सत्यपालन आणि नियम पालन हे पालकांनी स्वतःमध्ये जोडून घ्यावं. आणि हे सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जे काही होईल, जे काही घडतं ते चांगलंच घडतं. ही सृष्टी नियमांनी चालणारी आहे, विश्व नियमांनी चालणारी आहे, आणि जे काही घटना माझ्या आयुष्यात घडतील त्या विश्व नियमांना धरून आहेत. त्या ठिकाणी माझं समर्पण असलं पाहिजे. हे सुद्धा गणेशाच्या मनोगतामध्ये, गणेश दर्शन विज्ञानमध्ये स्वामीजींनी सांगितलेलं आहे. गणेश जसा विघ्न हरता आहे तसा तो आधी विघ्न करता सुद्धा आहे. काही वेळेस अडचणी, संकट जर येत असतील तर ते माझ्या चांगल्यासाठी, माझी प्रगती करण्यासाठी, माझ्या भल्यासाठी येत आहेत. ही धारणा मनात ठेवून जर आपण त्या प्रसंगांना सामोरे गेलो तर त्यातूनही आपल्याला शक्ती मिळेल. हा विश्वनियम आपण मनात ठेवून वागावं. आणि शेवटी पालकांच्या सत्राचा शेवट करताना 2 गोष्टी आपण करू शकतो. गणेश दर्शन विज्ञान या पुस्तकामध्ये बऱ्याच पाठांच्या शेवटी, ऑलमोस्ट सगळ्या पाठांच्या शेवटी स्वामीजींनी प्रार्थना घेतलेली आहे. ती प्रार्थना आपण पालकांकडून उच्चारून घ्यावी आहे. आणि जर यदा कदाचित आपल्याकडे त्यावेळेस गणेश दर्शन पुस्तक उपलब्ध नसेल किंवा ते शक्य नसेल तर आपल्या प्रार्थना पुस्तिकेमध्ये पुत्रकल्याण प्रार्थना आपण दिलेली आहे. तर ती प्रार्थना आपण पालकांकडनं म्हणून घ्यायची आहे. पान नंबर 27 वरती पुत्रकल्याण प्रार्थना पुस्तिकेमध्ये आहे. ती सर्व पालकांकडून आपण उच्चारून घेऊ शकतो, छोटीशी प्रार्थना. किंवा आपण गणेश दर्शन विज्ञान मधली
जी पाठाची शेवटची प्रार्थना आहे ती घेऊ शकतो. अशा अर्थाने आपण हा गणेश दर्शन वर्ग पूर्ण करून घेऊ शकतो. एक वेगळ्या दृष्टीने ही मुलं गणेशोत्सवाला सामोरे जातील